आम्ही तळागाळात पोहोचलेलो आहेत। हमेशा आम्ही लोकांच्या भल्याकरता कामं करतो। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्या या प्रक्रियेमध्ये उतरलं पाहिजे असं आम्हाला कळतं, त्यामुळे त्यांनी आपण याला सपोर्ट करतोय। जर सांगायला गेलं त्यानंतर या भागामध्ये तर खूप मोठे मोठे पैशावाले उमेदवार आपल्या समोर येणार आहेत आणि मग त्यांचे विकास कामाचा अजेंडा तुमच्या समोर दाखवणार आहे। मग नंतर तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या उमेदवाराला सपोर्ट करणार आहे? आता सब प्रक्रियेमध्ये राहणं गरजेचं आहे, कारण ज्या प्रक्रियेमध्ये आपण जर राहिलो तर आपलं अस्तित्वच राहणार नाही त्यामध्ये। म्हणजे आम आदमी पार्टीचा उमेदवार निवडून आणणं हे काळाची गरज आहे, काळाचीच गरज आहे। त्यांना आपण कशा पद्धतीने सपोर्ट करणार आहेत आणि त्यांचे नेमकं या प्रभागात काही काम आहेत का? आमच्या वतीने की ह्यांचे जो आम आदमीचे जे आहेत हे आमचे माणसं, ह्यांनाच आम्ही निवडून आणणार। जे बाबासाहेबाचं काम करतात त्यांनाच निवडून आणणार मी, आणि आम्ही झाडूवरच मतदान करणार। काय तुम्ही इथं प्रयत्न शहरात चालू आहे? नाही काय घडतं का तुमचं? नाही, तसं काय नाही। आम्हाला तिकडे लक्ष द्यायचं नाही, आम्हाला ह्या माणसावर, झाडूच्या माणसावर लक्ष द्यायचं आहे आणि बाबासाहेबावर लक्ष आहे आमचं। पण नेमकं त्यांनी काय, तुम्हाला कशा पद्धतीचा उमेदवार हवा आणि कुठल्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही पसंती करताय? आम आदमी पक्षाचा उमेदवार आमचा भक्कम आहे, भले तो गरिबातला असू द्या, पण तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि ते तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या विचाराने चालणारा आम आदमी पक्ष आहे। त्यामुळं आम्ही आम आदमी पक्षाला सपोर्ट करू। ठरलंय का तुमचं? ठरलंय, ओके। काय ठरलंय नेमकं? आम आदमी पक्षाला निवडून आणायचं। काय सांगाल? आज निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही उतरलेला आहेत आम आदमी पार्टीच्या वतीने, मात्र काही दिवसापूर्वी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून काम करण्यासाठी इच्छुक होतात, परंतु भारतीय जनता पार्टीने आपल्यावरती अन्याय केलेला समजलं जातं आणि झाडू घेऊन तुम्ही भाजपाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या संदर्भात किंवा इतर विकास कामाच्या संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने जनतेसमोर जातात? नमस्कार साहेब, मी रावसाहेब डोंगरे, रावसाहेब माणिक, प्रभाग क्रमांक 25, वाखड, ताथवडे, पुनवळे, आम आदमी पार्टीचा अनुसूचित जाती जमातीमधून झाडू या चिन्हावरती निवडणूक लढवित आहे। माझं निशाणी आहे झाडू आणि माझं बटन 3 नंबरला येतं। याच्या पुढे जाऊन सर, मला समाजातले, माझ्या वार्डातले जे प्रश्न आहेत याला वाचा कशा पद्धतीने सोडवता येईल। मला डावललं, नक्की डावललं। प्रामाणिकपणाला इथं व्हॅल्यू नाही साहेब, निष्ठावंताला व्हॅल्यू नाही। मी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रेरणेनं प्रेरित होऊन खऱ्या अर्थानं राजकारणात उतरलो। भाऊंचा आशीर्वाद माझ्या डोक्यावरती होता। भाऊ आजही माझ्या नसानसात आहेत, पण इथं कुणीतरी शेंबडे लोक येतात आणि पैशाची तिकीटं घेतात आणि मताचा जोगवा मागण्यासाठी हे गल्लोगल्ली फिरतात। भावांनो, मी गरीबाचं लेकरू आहे, माझ्याकडे मोठी फौज फाटा नाही। तुम्ही जे लोक आहेत हीच माझी ताकद आहे। तुम्ही जर मला ताकद दिलं तर भ्रष्टाचार रूपी हे जो राक्षस आहे आमच्या वार्डामध्ये प्रभाग क्रमांक 25 पहिला आम्हाला झाडून काढायचा आहे। कुठे आमचं खेळाचं मैदान, कुठे असं गार्डन, कुठे मुबलकपणे पिण्याचं पाणी, इथला मला सत्ताधाऱ्यांना आणि इथल्या स्थानिक लोकांना, प्रस्थापितांना मला प्रश्न विचारायचा आहे की जे दिल्ली सरकारनं केलं ते मला पिंपळनेरमध्ये का होऊ शकत नाही? दिल्ली सरकारनं केलं पाणी मुबलक, महिलांसाठी बस सेवा, मुलांसाठी शिक्षण। बघा तुम्ही आज गुगलवर टाकून बघा, मुलांसाठी शिक्षण केलं। मला या ठिकाणला एरिया टँकर मुक्त करायचा आहे। एवढंच नाही तर जो आमच्या वार्डातून जो मुंबई पुणे जो महामार्ग जातो यातून जो बायपास जाणार आहे, तर सगळ्यात मोठी ट्रॅफिकची प्रश्न मित्रांनो, हा मला प्रश्न मार्गी लावायचा आहे। तासून तास माझा बांधव कामावर जाणार तर अडकून पडतो आणि म्हणतो तिकडे नको जायला, ही सगळ्यात मोठी समस्या आहे। महिलांसाठी मला जास्तीत जास्त काय करता येईल, रोजगारासाठी, तरुणांसाठी रोजगार द्यायचे, खूप काय करण्याची इच्छा आहे। आपण ज्या टायमाला आता अधिकृत प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि प्रचाराच्या दरम्यान आपण गाठीभेटी घेत असताना कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद मिळतो आपल्याला? 100% सगळ्यांना माहित आहे की झाडू या चिन्हावरती बटन दाबून माझे मायबाप मला सहकार्य करणार आहेत आणि हीच माझी खरी ताकद आहे। हे सगळे जे मंडळी आहेत ना, यांच्या ताकदीमुळे, यांच्या प्रेरणेमुळे आज मी उभा आहे। माझ्याकडे मोठी प्रचार यंत्रणा नाही, माझ्याकडे मोठं भांडवलशाही नाही, माझ्याकडे मोठा कोणता नेता नाही, पण लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल ना
तर या प्रक्रियेमध्ये भाग घेतलाय आणि मला बाबासाहेबांनी सांगितलं जा तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला शासनकर्ते जमात बनायचंय. म्हणून मी बाबासाहेबांचा विचार माझ्या मनामनावत आहे, म्हणून मला या प्रक्रियेला मी सामोरं जातोय. हिला मोठं धंदाडी साहेब मला बोलता येणार नाही, पण यांना नक्कीच मी निवडून येणार आणि निवडून येणारच. आपण या पिंपरी चिंचवड शहरातील धनधाकडे पक्ष असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, यांच्या समोर लढलेल्या समोर जात असताना काही आव्हानं समोर येतात. सर, ज्या काळामध्ये ज्यावेळेस बाबासाहेबांच्या काळामध्ये माझा बाप त्या काळात सुटबुटात होता, माझा बाप त्या काळात सुटबुटात होता, माझ्या बापाच्या विरोधात कट्टर सगळा समाज होता, त्यावेळेस माझ्या बापाला विरोध झाला नव्हता का? त्याच बापाचं लेकरू आहे, चळवळीतलं लेकरू आहे. चळवळ जिवंत ठेवायची असेल तर लोकशाहीच्या सणामध्ये सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. मतदार भावांना आवाहन करेल मी, भावांनो, पहिला राजा मताच्या पेटीतून जन्म, आपलं राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आताचा राजा हा मताच्या पेटीतून जन्माला येतो. मित्रांनो, कुणाच्या बाटलीला, कुणाच्या गाडीला, कुणाच्या साडीला बळी न पडता लोकशाहीने जो अधिकार दिलाय, योग्य त्या बटनासमोर म्हणजे झाडूच्या बटनासमोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, एवढंच माझ्या मायबाप जनतेला मी सांगेन. धन्यवाद.